शिवाच्या मामीला अजूनच वाईट वाटायला, अजूनच रडू यायला नको म्हणून मी खूप वेळ माझ्या अश्रूंना आवर घातला होता. पण फायनली तो डान्स करता वेळेस मला नाहीच अनावर झाला. सो मला ते खूप वाईट वाटलं, खूप रडू आलं आणि मग तिथेच आम्ही डान्स स्टॉप केला. आणि मग आता हे मी तुम्हाला आमच्या फॅमिलीतल्या जे लोक आहेत त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी करून देते. तर ह्या आहेत माझ्या सासूबाई, ही आहे छोटी आत्या, त्यानंतर ही पर्पल साडीवाली मोठी आत्या आहे आणि पिंक साडीवाली मधली आत्या आहे. ही मावशी आहे, ही आहे आईची मामी माझ्या, आणि ह्या सगळ्या आहेत माझ्या माम्या. आणि गाईज ह्याच्या पुढचे सगळे आहेत आमच्या नीलकंठचे सोसायटी मेंबर्स. तर गाईज ह्या मामी भाचीचं नातं काही वेगळंच आहे. शिवाला मामी आणि मामीला शिवा ह्या दोघीजणी एकत्र असल्यानंतर ह्याला कोणाचीच गरज नसते. शिवाची मामी आता माहेरी गेल्यानंतर शिवा मामीला खूपच मिस करणार आहे, कारण मामी ऑफिसवरून आल्यानंतर शिवाला मामीच लागते कंटिन्यू. तर बघू शकता शिवा किती क्यूट दिसत आहे. खरं तर शिवा थकली आहे ह्यासाठी की शिवाचा सकाळी शूट होता. तिला आता खरं तर झोपायची गरज होती, तिला झोपायलाही नेली होती, पण तिला काही झोप आली नाही कारण घरात खूप सारे पाहुणे होते. गाईज तुम्ही बघू शकता शिवाचा मामा कॉलवरती कंटिन्यू कनेक्ट आहे, त्यामुळे सतत असं वाटतंय की तो आपल्यासोबतच आहे. तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहेत, ह्या सगळ्या आहेत शिवाच्या मावशा आणि त्या आता होणाऱ्या बाळाच्या होणार आहेत आत्या. हे आहेत शिवाच्या मामीचे आई बाबा, तर हे आहेत ऋषभ मामाचे आई बाबा, ते आहेत माझे मामा मामी. ही आहे शिवाची प्रज्ञात्या, मध्ये नेहमी बघताच प्रज्ञात्याला. तर काही आपल्या ओटभरणीचा प्रोग्राम झालेला आहे. आता मामी आपल्या घरी जाणार नाही, तर एक महत्त्वाचा कार्यक्रम अजून बाकी आहे, ते म्हणजे बेबी गर्ल होणार की बेबी बॉय होणार हे अजून आपण ओपन केलेलं नाही आहे. तर आपण आता परत मामाला आता सिलेक्ट करायला सांगणार ह्यातलं लेफ्टवाला की राईटवाला. मग मामाने सांगितल्यानंतर आपण ओपन करून बघणार की त्याच्यामध्ये बाळकृष्ण आहे की राधा आहे.